तुमचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओ मध्ये आपण स्पर्धा परीक्षेबद्दल जे काही टॉपिक घेत आहोत त्यातीलच हा एक अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार या बद्दल आज आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत. तर अपूर्णांक म्हणजे काय असतो, तर सर्वप्रथम आपण 3/5 3 आणि 5 तर हे आपला अंश असतो आणि हे छेद असतो. तर आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार हा भाग अगोदर बघायचा आहे, त्यानंतर आपण अपूर्णांकाचा भागाकार पाहू. सर्वप्रथम आपण 2/5 गुणिले 3/7 असा आपण एक प्रश्न घेतलेला आहे. तर अपूर्णांकाचा भागाकार करत असताना आपल्याला अंशाचा गुणाकार करायचा असतो आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. तर आपण 2चा आणि 3चा गुणाकार 2×6, 5 आणि 7चा गुणाकार 5×7 35 बस एवढंच आपल्याला करायचं असतं. गुणाकार अंशाचा आणि छेदाचा असतो. तर अजून एक 2-3 प्रश्न आपण बघू. 3/11 गुणिले 2/5 किंवा 7 घेऊ. तर इथं अंशाचा गुणाकार 3 दुणे 6, 11×7 77. अजून एक पाहू आपण. 8/5 गुणिले 9/3 यामध्ये सुद्धा अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. 8×9 = 72, 5×3 = 15. तर आपल्याला अशा पद्धतीने अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा. तर अशा प्रकारे अपूर्णांकाचा गुणाकार केला जातो. यानंतर आपल्याला भागाकार कशा पद्धतीने केला जातो, तर अपूर्णांकाचा भागाकार करण्यासाठी आपल्याला 3/7 भागिले 2/5 असा प्रश्न आपण घेतला. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे की पहिला जो घटक आहे तो जशास तसा घ्यायचा आहे. त्यानंतर भागाकाराचे रूपांतर गुणाकारामध्ये करा आणि दुसरा जो घटक आहे त्याला व्यस्त प्रमाणात करा. म्हणजे खालचा भाग वरती घ्या आणि वरतीचा भाग खाली घ्या. आणि त्यानंतर आपला जसा आपण अपूर्णांकाचा गुणाकार केला तसाच प्रश्न सोडवायचा. 3×5 = 15 आणि 7 दुणे 14 अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा करता येतो. आपण अजून एक प्रश्न पाहू. 9/7 भागिले 8/3. तर या प्रश्नामध्ये आपल्याला 9/7 जशास तसे ठेवायचे. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार घ्यायचा आणि 8/3 ला 3/8 असं व्यस्त प्रमाणात करायचे. नंतर 9चा आणि 3चा गुणाकार 9×3 = 27 आणि 7×8 = 56 अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार